श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मसाल्याचा दोडका पातळ बनवणार आहे, रसा दोडका. तर त्याच्यासाठी काय सारण घेतले ते बघूया. हो का, इथं आपण काळा मसाला घरी बनवलेला घेतला आहे. इथं गरम मसाला घरी बनवलेला घेतला आहे. इथं लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथं अर्धा टमाटर घेतलेला आहे. इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. इथं एक दोडका चिरून घेतलेला आहे उभा. आणि हो का, इथं कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल घालूया आणि फोडणी देऊया जिरी मोहरी टाकून. मग आता आपण इथं एवढं तेल घालून घेऊया. आपल्याला पातळ बनवायचं आहे दोडका. तर आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. हो का, ह्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया. आता आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे थोडा. तर आता आपण टमाटर घालून घेऊया. आपण लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घेऊया. आता आपण एक करून घेऊया. असं मस्त तळायला लागलेलं आहे. तर आपण थोडा गरम मसाला म्हणजे घरकुल गरम मसाला घालून घेऊया. आपण आधी ते घरी बनवलेला घातला होता खडे मसाल्याचा. आता हळद घालून घेऊया थोडी आणि हलवूया जरा. आता आपला काळा मसाला आणि आपण खडे मसाल्यामधून बनवलेला घरचा गरम मसाला हे दोन्ही घालून घेतलेला आहे. थोडं आपण पाणी घालूया मसाले शिजण्यासाठी. थोडंच घालूया आणि एकजीव करून घेऊया. बघा कसं तेल सुटलेलं आहे. हो का, आपल्या मसाल्याला आपला मसाला मस्त असा तळलेला आहे. बघा हो का, कसं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण दोडका आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि आणि चवीनुसार मीठ टाकूया. थोडं आपण कोथिंबीरीच्या कांड्यांमध्ये टाकलेलं होतं, पण आता आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची म्हणून आपण थोडं मीठ टाकून घेऊया आणि असं एकजीव करून घेऊया. मस्त असा दोडक्याची रस्सा बनवूया. आता आपण इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे. तर आपण हे गरम पाणी घालून घेऊया. आपण गरम पाणी घातलेलं आहे. आता एक हलवून घेऊया. मस्त शिजतंय आपला दोडका. आता आपण थोडा खोबऱ्याचा कूट घालून घेऊया. आता आपल्याला लक्षात नव्हतं, पण आता आपण घालून घेऊया. हो का, ते असं आणि मस्त एकजीव केलं. बघा हो का, दोडक्याची भाजी मस्त शिजलेली आहे आणि तरी पण कशी साईटून आली बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.